हॅलो फ्रेंड्स, नेक्स्ट टॉपिक आहे आपला रिव्हिजन सेक्शन मधला सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे, ऑसिलेशन, साऊंड वेव्स. त्याच्यानंतर लास्ट याच्यामधला या सेक्शन मधला ऑसिलेशन मधला आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्स म्हणजे काय? वेन टू और मोर वेव्स आर कंबाइंड ॲट अ सिंगल पॉइंट. ठीक आहे, जसं आपण कॉम्बिनेशन ऑफ एसएचएम बघितलेलं आहे. एसएचएम दोन मिक्स झाले तर त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड कशी असते, वेक्टर ऍडिशन सारखाच कसा फॉर्म्युला येतो, त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येणार आहेत. सुपरपोजिशनचे फेनॉमिनॉन्स काय काय असतात, जसं की पहिलं असणारे प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह फॉर्मेशन, त्याच्यानंतर बीट फॉर्मेशन कसं होतं आहे ते, त्याच्यानंतर इंटरफरन्स ऑफ वेव्स, आणि लास्ट याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे स्टेशनरी वेव्स. तर हे सगळं बघण्यापूर्वी साऊंड वेव्ह मध्ये जे वेव्ह विषयी बेसिक आपण शिकलेलो आहे ते पहिले आपण इथं रिवाइज करूया. बघा, टर्म्स रिलेटेड टू वेव्ह मोशन. वेव्ह मोशनशी रिलेटेड टर्म्स इथं सुद्धा आपल्याला कामी येणार आहेत. पहिलं आहे डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? whenever wave is moving through any medium, the particles of the medium are creating disturbance about their own position is called as what? जे डिस्टर्बन्स असतो मीन पोझिशन पासून जे डिस्टन्स येणार आहे त्या पार्टिकलचं इन्स्टंटेनियसली, त्याला म्हणायचं आहे डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, डिस्टर्बन्स असा असणार आहे, व्हायब्रेशनल डिस्टर्बन्स असणार आहे. व्हायब्रेशन एसएचएम फॉर्मचेच असतात सगळे व्हेन वेव्ह इज ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम. नेक्स्ट पॉइंट आहे अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड काय आहे? अँप्लिट्यूड इज द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ द पार्टिकल ऑफ मीडियम फ्रॉम इट्स मीन पोझिशन. मीन पोझिशन पासून मॅक्सिमम किती डिस्प्लेस होतोय त्याला म्हणायचं आपण अँप्लिट्यूड. त्याच्यानंतर वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय? द डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स ऑफ द मीडियम विच आर इन सेम फेज. ठीक आहे, एक तर डिस्टन्स बिटवीन टू पार्टिकल्स घ्यायचे विच आर इन सेम फेज, किंवा लॉन्जिट्युडनल साठी ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी क्रेस्ट ट्रफ डिस्टन्स घ्यायचे, आणि तेच जर लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल ट्रान्सव्हर्स साठी क्रेस्ट ट्रफ लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर कॉम्प्रेशन रेरिफॅक्शन होतं. तो कॉम्प्रेशन किंवा रेरिफॅक्शन डिस्टन्स असणारे वेव्हलेंथ. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे पिरियड ऑफ वेव्ह. एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी किंवा एक वेव्हलेंथ डिस्टन्स कव्हर करण्यासाठी वेव्हला किती वेळ लागतोय त्याला म्हणू आपण पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ पार्टिकल. त्याच्यावरच आलेली फ्रिक्वेन्सी रेसिप्रोकल ऑफ पिरियड. वेव्ह वेलॉसिटी हे माहिती आपल्याला. आता वेव्ह वेलॉसिटी म्हणजे काय असतं? एन लॅम्डा, फ्रिक्वेन्सी इंटू वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह. त्याच्यानंतर पार्टिकल वेलॉसिटी व्ही ओमेगा असते काही ठिकाणी झिरो असते, पण पार्टिकल वेलॉसिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहिती असतो, ओमेगा स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. ही कशाची वेलॉसिटी आहे? ऑसिलेशन ऑफ पार्टिकलची वेलॉसिटी. कारण मीडियम मधनं वेव्ह या फॉर्म्युल्यानुसार मूव्ह करते, पार्टिकल जे आहे ते ऑसिलेट करतात, म्हणून ऑसिलेशनचा त्यांचा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर पुढे आहे प्रोपोगेशन कॉन्स्टंट. प्रोपोगेशन कॉन्स्टंट काय असतं? 2π बाय लॅम्डा, ज्याला आपण के ने डिनोट करत असतो. ठीक आहे, आता याच्या पुढे महत्वाचा कॉन्सेप्ट जो आपल्याला माहिती पाहिजे तो आहे रिलेशन बिटवीन पाथ डिफरन्स, फेज डिफरन्स अँड टाइम डिफरन्स. ठीक आहे, मग पहिला फॉर्म्युला त्याच्यामध्ये फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π बाय लॅम्डा इंटू पाथ डिफरन्स डेल्टा एक्स. लिहून घ्यायचे सगळे फॉर्म्युले. डेल्टा फाय दॅट इज फेज डिफरन्स इज इक्वल टू 2π बाय कॅपिटल टी दॅट इज टाइम पिरियड इंटू टाइम डिफरन्स डेल्टा टी. याच्यावरच तुम्ही टाइम डिफरन्स सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. डेल्टा टी इज इक्वल टू कॅपिटल टी बाय लॅम्डा इंटू डेल्टा एक्स. दिस इज व्हॉट? टाइम पिरियड अपॉन वेव्हलेंथ इंटू पाथ डिफरन्स. ठीक आहे, एका ऑसिलेशन साठी महत्वाचा पॉइंट पुढे वेव्हलेंथ असते लॅम्डा म्हणजे डिस्टन्स कव्हर्ड, अँगल कव्हर्ड त्याचा रेडियन मध्ये असणारे 2π रेडियन, टाइम लागलेला असणारे टी टाइम पिरियड, आणि फ्रिक्वेन्सी असणारे एन. त्याच्यानंतर फेज ऑफ वेव्ह. फेज ऑफ वेव्ह काय असतो? ओमेगा टी प्लस फाय किंवा डेल्टा फाय घेऊया आपण. ठीक आहे, जसं आपण घेतो y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय, तर या पूर्ण टर्मला काय म्हणतो आपण? फेज ऑफ वेव्ह. आता फेज ऑफ वेव्ह काय? ओमेगा टी प्लस मायनस काही येऊ शकता तुम्ही डिपेंडिंग ऑन द मोशन ऑफ वेव्ह अलॉंग पॉझिटिव्ह एक्स और निगेटिव्ह एक्स. ठीक आहे, त्याच्यानुसार असणार आहे. आता बघा इथं आपण डेल्टा फाय घेतलेला, दॅट इज फेज डिफरन्स. मग डेल्टा फाय काय असतो? 2π बाय लॅम्डा इंटू डीएक्स, 2π बाय लॅम्डा इंटू एक्स पाथ डिफरन्स. तिथं पुट केला आपण आणि 2π कॉमन घेतला तर फेज डिफरन्स पहिले इक्वेशन येतं 2π स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्डा. दुसरा आहे 2π एन इंटू ब्रॅकेट स्मॉल टी मायनस एक्स अपॉन एन लॅम्डा. लास्ट वाला आहे के, म्हणजे इकडे लॅम्डा जर कॉमन घेतला तर 2π एन अपॉन एन लॅम्डा, सगळं कॉमन घेऊन घेतलं. एन लॅम्डा म्हणजे वेलॉसिटी असते, तर एन कॅन्सल होऊन 2π बाय
लॅमडा वरून के असतं, ठीक आहे. सो के इंटू व्ही टी मायनस एक्स असं येणार आहे. हे तुम्ही पाहिलेलं असेल. हे कशाचे फेज आहेत? प्रोग्रेसिव्ह वेव्हची आहे, जी वेव्ह कंटिन्युअसली फॉरवर्ड मूव्ह करते. याचा अर्थ काय? एक्स वरती डिपेंडंट आहे तिच्या व्हॅल्यूज. ओके, मग फॉरवर्ड म्हणजे तिचे व्हॅल्यूज जे आहे किंवा मोशन जे आहे अलॉंग एक्स असणार आहे, अलॉंग वाय पार्टिकल डिस्प्लेसमेंट असणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पुढे आपल्याला बघायचं प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजेच असते सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह म्हणजे विच इज मुव्हिंग फॉरवर्ड. सिंपल हार्मोनिक का म्हटलेलं आहे? बिकॉज व्हाईल मुव्हिंग थ्रू द मीडियम पार्टिकल्स ऑफ द मीडियम आर परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन व्हाईल वेव्ह इज और एनर्जी इज मुव्हिंग फॉरवर्ड. आता सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन असं लिहिलं जातं, ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. मायनस के एक्स का घेतलेलं आहे? बिकॉज वेव्ह इज मुव्हिंग अलॉंग द पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन. वाय डायरेक्शनला पार्टिकलची डिस्प्लेसमेंट आहे, तर वेव्ह अशी पॉझिटिव्ह एक्सला चाललेली आहे, तेव्हा तिचं इक्वेशन असणार ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. हीच वेव्ह जर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला चाललेली, व्हेन द वेव्ह इज मुव्हिंग इन निगेटिव्ह एक्स डायरेक्शन, या डायरेक्शनला, तेव्हा इक्वेशन होणार आहे ए साइन ओमेगा टी प्लस के एक्स. मायनसच्या जागी प्लस साइन येणार आहे. ओके, आता बघा याचे डिफरंट फॉर्म्स आपल्याला बनवता आले पाहिजे. ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स चे तर ओमेगाच्या जागी तुम्ही लिहू शकता 2 पाय टी घ्या किंवा 2 पाय एन घ्या. 2 पाय एन म्हणजे फ्रिक्वेन्सी किंवा 2 पाय टी घ्या. याच्यानुसार इक्वेशन बनवू शकता तुम्ही. के बरोबर असतं 2 पाय बाय लॅम्बडा. सो y इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी मायनस 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एक्स असं जर लिहिलं तरी चालेल. पहिला फॉर्म्युला. दुसरा फॉर्म 2 पाय कॉमन घेतलं याच्यातून सगळ्यांमधून. स्मॉल टी बाय कॅपिटल टी मायनस एक्स बाय लॅम्बडा ब्रॅकेट मध्ये आलं. ए साइन 2 पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा हे इक्वेशन आलं. टी असतो पिरियड ऑफ वेव्ह, लॅम्बडा असतो वेव्हलेंथ ऑफ वेव्ह, एक्स इज इन्स्टंटेनियस डिस्प्लेसमेंट, स्मॉल टी इज इन्स्टंटेनियस टाइम. आता हे 1/t असतं एन फ्रिक्वेन्सी. एन काय असतं? 1/t. आणि या लॅम्बडाने इकडे मल्टिप्लाय केलं आणि कॉमन घेतलं तर काय होतं? ए साइन इंटू के. आता ह्या के कुठून आलेला आहे? 2 पाय बाय लॅम्बडा. लॅम्बडा कॉमन घेतलेला आहे आपण. ठीक आहे, तर याला आपण असंही लिहू शकतात 2 पाय बाय लॅम्बडा. 2 पाय तसंच होता आणि लॅम्बडा कॉमन घेतला तर या 1/t चा फ्रिक्वेन्सी आला आणि लॅम्बडा कॉमन घेतला तर लॅम्बडा मल्टिप्लिकेशन मध्ये एन लॅम्बडा काय असतं? व्हेलॉसिटी. तर नवीन इक्वेशन येतं ए साइन के इंटू बी टी मायनस एक्स. हे इक्वेशन जरी घेतलं तरी चालेल. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे इक्वेशन्स असतील. हीच वेव्ह जर निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जायला लागली तर ए साइन के इंटू ब्रॅकेट व्ही टी प्लस एक्स हे त्याचं इक्वेशन असेल. तर या व्हॅल्यूज करून अजून तुम्ही डिफरंट फॉर्म्स ऑफ दिस इक्वेशन तयार करू शकतात आणि याच्यावरती सुद्धा डायरेक्ट फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन असतात. असं दिलेलं असेल 5 साइन 4t मायनस 2x फाइंड द फ्रिक्वेन्सी. आता वेव्हची फ्रिक्वेन्सी काढायची. ओमेगा इज इक्वल टू 2 पाय एन. 2 पाय एन इज इक्वल टू 4 पुट करा, तुम्हाला फ्रिक्वेन्सी मिळून जाईल. अँप्लिट्यूड जे काही असेल ते अशा क्वेश्चन दिलेले असतात. व्हॉट इज मॅक्सिमम वेव्ह वेलोसिटी? मॅक्सिमम पार्टिकल वेलोसिटी ऑफ वेव्ह ओमेगा इंटू ए. ठीक आहे, पार्टिकल वेलोसिटी काय असते? ऑसिलेशनची वेलोसिटी. तर अशा पद्धतीने असणार आहे. आता बघा काही महत्वाचे पॉइंट्स इथे. प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? डिस्टर्बन्स मुव्हिंग थ्रू द मीडियम. आता इथं वेव्ह वेलोसिटी कशी असते? कॉन्स्टंट असते. वेव्ह मूव्स विथ कॉन्स्टंट वेलोसिटी. त्याच्यामुळे वेव्हचं काही ऍक्सेलरेशन असणार आहे का? वेव्ह हॅज नो ऍक्सेलरेशन. बट पार्टिकल्स आर इन एसएचएम. मीडियमचे पार्टिकल जे आहेत ते एसएचएम परफॉर्म करतायत, त्याच्यामुळे त्यांचं ऍक्सेलरेशन असणार आहे. आणि ऍक्सेलरेशनचा फॉर्म्युला काय असेल? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. काय असेल? मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. लॉन्जिट्युडनल वेव्ह घ्या किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह घ्या, बोथ वेव्स आर सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्स. लॉन्जिट्युडनल वेव्ह घ्या किंवा ट्रान्सव्हर्स वेव्ह घ्या, दोन्ही सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं काम करतील किंवा प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं सुद्धा आपण त्यांना म्हणू शकतो. आता बघा ही प्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह झाली आहे, ही दुसरी झाली. तर अशा एन नंबर ऑफ वेव्स जेव्हा एका ठिकाणी येऊन स्ट्राईक करतील किंवा कंबाईन होतील त्यावेळेस त्याला म्हणू आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्स. त्याला काय म्हणू? सुपरपोजिशन ऑफ वेव्स. आता हाच सुपरपोजिशन प्रिन्सिपल आपल्याला पुढे बघायचा. तर बघा इथं सपोज देयर इज अ पॉइंट. या पॉइंट वरती एक वेव्ह आलेली आहे y1, दुसरी वेव्ह इकडनं आलेली आहे y2,
इकडनं आलेली आहे y3. तर अशा n नंबर ऑफ वेव्स आलेले आहेत. ओके, तर यांची एक रिझल्टंट वेव्ह बनून बाहेर निघू शकते. y बार म्हणून रिझल्टंट वेव्ह जी आहे ती बाहेर पडू शकते. ठीक आहे. तर सुपरपोजिशन प्रिन्सिपल काय सांगतो, when n number of waves having different amplitude and different wavelength and different frequency are combining or striking at a single point at the same instant, simultaneously strike करताय, then resultant displacement is equal to, resultant wave ची जी displacement असेल is equal to what, vector addition of all the respective waves displacements. सगळ्या रिस्पेक्टिव्ह वेव्हच्या डिस्प्लेसमेंटची ही वेक्टर ऍडिशन असणार आहे. काय, रिझल्टंट वेव्हची डिस्प्लेसमेंट. हा आहे सुपरपोजिशन प्रिन्सिपल. ठीक आहे, समजून घ्या. ही वेव्ह अशी चाललेली आहे, हिच्यावरतून दुसऱ्या साईडनं अशी दुसरी वेव्ह आलेली आणि दोन्ही वेव्हचं काहीतरी सुपरपोजिशन झालेलं आहे. मग दोन्ही वेव्हचं जेव्हा सुपरपोजिशन होणार आहे त्यांच्यामध्ये काहीतरी फेज डिफरन्स असणार आहे, त्यांच्यामध्ये काही अँप्लिट्यूड डिफरन्स असणार आहे, फ्रिक्वेन्सी डिफरन्स असणार आहे. याच्यामुळे काय होतंय, रिझल्टंट डिस्प्लेसमेंटचं जे इक्वेशन असणार आहे ते वेक्टर ऍडिशनच्या मार्फत आपल्याला मिळत असतं. कोणाच्या, रिस्पेक्टिव्ह डिस्प्लेसमेंट्स ऑफ द वेव्हचं. आता रिझल्टंट डिस्प्लेसमेंट जी असते, न्यू वेव्हलेंथ, ती कशावर डिपेंड करते, अँप्लिट्यूड्स ऑफ इनिशियल वेव्स, अजून फ्रिक्वेन्सी ऑफ इनिशियल वेव्स, पहिल्या कंबाईन होणाऱ्या वेव्सच्या फ्रिक्वेन्सीजवर सुद्धा डिपेंड करते. डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्स वरती सुद्धा डिपेंड करते. दोन्ही वेव्स एकाच डायरेक्शनला चाललेल्या आहेत, रिझल्टंट वेव्ह त्याच डायरेक्शनला जायला पाहिजे. दोन्ही वेव्ह ऑपोजिट डायरेक्शनला चाललेल्या आहेत, त्यावेळेस रिझल्टंट वेव्ह स्टेशनरी असेल का ऑपोजिट डायरेक्शनला जाईल का त्याच डायरेक्शनला जाईल काही सांगता येत नाही. म्हणून डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन वर सुद्धा डिपेंड करता येते. काय, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट. डेल्टा फाय वर डिपेंड करतात. डेल्टा फाय म्हणजे काय, फेज डिफरन्स. डेल्टा फाय म्हणजे काय, फेज डिफरन्स वर सुद्धा हा सुपरपोजिशन जो आहे डिपेंड करत असतो. बघा इथं समजा ही एक वेव्ह आहे अशी चाललेली आहे आणि दुसरी वेव्ह आहे जी या पद्धतीने चाललेली आहे आणि यांचं सुपरपोजिशन झालेलं आहे. तर यांचं नेट रिझल्टंट जे आहे अँप्लिट्यूड वाढलेली असणार आहे. आणि याच ठिकाणी जर अपोजिंग वेव्ह असेल तर अँप्लिट्यूड कमी झालेली असेल, 0 पण होऊ शकते. ठीक आहे. आता काही फेनॉमेनॉज आहेत जे सुपरपोजिशन प्रिन्सिपलमुळे घडत असतात आणि ज्यांच्याविषयी आपल्याला डिटेलमध्ये पुढे चॅप्टरमध्ये शिकायचंय. हेच महत्वाचं आहे या चॅप्टरमध्ये. इंटरफरन्स ऑफ वेव्स, फॉर्मेशन ऑफ बीट्स, स्टेशनरी वेव्स फॉर्मेशन, हे सगळं कशामुळे होतंय, सुपरपोजिशन प्रिन्सिपलमुळे. आणि हेच महत्वाचं आहे टॉपिक मध्ये. त्याच्यामुळेच आपल्या टॉपिकचं नाव काय आहे, सुपरपोजिशन ऑफ वेव्स. ठीक आहे. त्याच्यामुळे जे फेनॉमेनॉज होतात ते आहेत इंटरफरन्स ऑफ वेव्स, बीट्स फॉर्मेशन अँड स्टेशनरी वेव्ह. तर वन बाय वन आपण पुढे बघूया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला इंटरफरन्स ऑफ वेव्स. सुपरपोजिशन ऑफ वेव्स मध्ये पहिला फेनॉमेना इंटरफरन्स वेव्हचा बघणार आहोत आपण. इंटरफरन्स ऑफ वेव्स म्हणजे काय, व्हेनेवर टू वेव्स आर मिक्स्ड or are superimposed at any point, then it is called as interference of waves. Interference of waves is of two types, constructive interference, destructive interference. त्याच्याविषयी डिटेल मध्ये आपण बाद मध्ये बघणार आहोत. पहिले बघा, दोन वेव्ह जेव्हा कंबाईन होतील तेव्हा SHM चं वेव्ह जे आहे इक्वेशन, तेच इक्वेशन आपण यांच्यासाठी घेत असतो. बघा, y1 is equal to a1 sin omega t plus phi1 पहिली वेव्ह आहे, y2 is equal to a2 sin omega t phi2 ही दुसरी वेव्ह आहे. त्याच्यातला फेज डिफरन्स अल्फा इज इक्वल टू phi1 प्लस मायनस phi2 आहे. रिझल्टंट वेव्ह जी आहे r sin ओमेगा t प्लस डेल्टा येते. आपल्याला माहिती आहे r त्याची अँप्लिट्यूड असते, डेल्टा त्याचा फेज डिफरन्स असतो. रिझल्टंट वेव्हच्या अँप्लिट्यूडचं इक्वेशन काय आहे, r स्क्वेअर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस 2a1 a2 cos अल्फा. आता या अल्फावर डिपेंड करतं की रिझल्टंट अँप्लिट्यूड कशी असेल, वाढणार आहे का कमी होणार आहे. आणि आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे पूर्वीच SHM मध्ये tan डेल्टा इज इक्वल टू a1 sin phi1 प्लस a2 sin phi2 अपॉन a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. बरोबर आहे. आता याच्यामुळेच काय होत असतं, फेनॉमेना ऑफ इन्क्रीज और डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ वेव्ह होत असतो. ठीक आहे. हे जे सुपर इम्पोजिशन झालेले आहे, रिझल्टंट अँप्लिट्यूड आलेली आहे, याच्यामुळेच इंटेन्सिटी एक तर वाढेल किंवा कमी होईल कोणत्याही इंटरफरिंग वेव्हची. आता इंटेन्सिटी कशी वाढणार आहे, तर आपल्याला माहिती आहे इंटेन्सिटी ऑफ वेव्ह इज प्रपोर्शनल टू अँप्लिट्यूड स्क्वेअर.
इंटेन्सिटी ऑफ एनी वेव्ह इज एम्प्लिट्यूड डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एम्प्लिट्यूड स्क्वेअर. एम्प्लिट्यूड वाढलं तर इंटेन्सिटी वाढेल, एम्प्लिट्यूड कमी झालं तर इंटेन्सिटी कमी होईल. तेच होते कंस्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये. बघा, फेनोमेना ऑफ इंक्रीज और डिक्रीज इन इंटेन्सिटी ऑफ वेव्ह बाय सुपरपोजिशन इज कॉल्ड एज व्हॉट? इंटरफरन्स ऑफ वेव्स. ठीक आहे, इंटेन्सिटी कमी किंवा जास्त करण्याची जी पद्धत असते त्याला इंटरफरन्स म्हणायचे. इथं इंटेन्सिटीवर आपण फोकस करतोय. इंटरफरन्स साठी कंबाइनिंग वेव्सची आपण काय कन्सिडर करतो? अँप्लिट्यूड आणि फ्रिक्वेन्सी इक्वल आहे असं कन्सिडर करतो. म्हणजे इथं आपण A1 A2 च्या व्हॅल्यू सेम घेणार आहे आणि ओमेगा टी पण सेम असेल. फ्रिक्वेन्सी सेम म्हटल्यावर ओमेगा टी पण सेम आहे असं आपण कन्सिडर करू. ठीक आहे, आता पुढे बघा, दोन टाईपचे इंटरफरन्स आहेत, कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. इथं लक्षात घ्यायचं हा महत्वाचा पॉइंट आहे. A1 इज इक्वल टू A2 घेतलेला आहे आपण, फ्रिक्वेन्सी N1 इज इक्वल टू N2 घेतलेलं आहे. महत्वाचं आहे इंटरफरन्स आहे. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स म्हणजे काय? लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये कॉम्प्रेशन जर कॉम्प्रेशन वरती पडतंय, रेरिफॅक्शन वर पडतंय, म्हणजे काय होणार आहे? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे. जर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स करायचा आहे तर कॉम्प्रेशन वरती कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन वरती रेरिफॅक्शन आलं पाहिजे. म्हणजे कॉम्प्रेशनची जी अँप्लिट्यूड आहे ती वाढेल, रेरिफॅक्शनची अँप्लिट्यूड सुद्धा वाढणार. तेच जर तुम्ही कशाला ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी कन्सिडर करताय, ट्रान्सव्हर्स वेव्ह साठी सुद्धा क्रेस्ट टू क्रेस्ट किंवा ट्रफ टू ट्रफ असं इंटरफरन्स झालं पाहिजे. ठीक आहे, तर इंटरफरन्स या पद्धतीचं होणार आहे. कॉम्प्रेशन टू कॉम्प्रेशन, रेरिफॅक्शन टू रेरिफॅक्शन लॉन्जिट्युडनल वेव्ह साठी, क्रेस्ट क्रेस्ट ट्रफ ट्रफ फॉर ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता इथं अँप्लिट्यूड जी आहे वाढणार आहे, म्हणजे इन्क्रीज होणार आहे. इंटेन्सिटी ऑफ साऊंड इन्क्रीज होणार आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये. याच्यामध्ये कंडिशन्स फॉर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स घेतलं तर फेज डिफरन्स पाहिजे इव्हन मल्टिपल ऑफ पाय. समजा अशी वेव्ह चाललेली आहे तर हिच्यावरती सुपर इम्पोज होणारी वेव्ह या तर एकतर इथूनच चालू झाली पाहिजे, म्हणजे फेज डिफरन्स होणार 0 पाय, किंवा इथून तरी सुरू झाली पाहिजे म्हणजे 2 पाय त्याचा फेज डिफरन्स असणार, किंवा 3 पाय वरून झाली तरी चालेल. ठीक आहे, इवन मल्टिपल ऑफ पाय, ऑड नाहीये तर त्याच्यामुळे 6 पाय जर झालं तरी चालेल. तर कंडिशन काय आहे? फेज डिफरन्सची इवन मल्टिपल ऑफ पाय पाहिजे फेज डिफरन्स. पाथ डिफरन्स काय पाहिजे? एनी मल्टिपल ऑफ लॅम्बडा. एन ची व्हॅल्यू 0 1 2 3 किती घ्या, एनी मल्टिपल ऑफ लॅम्बडा जर झाला फेज पाथ डिफरन्स बिटवीन टू वेव्स, तर इंटरफरन्स जो आहे तो कन्स्ट्रक्टिव्ह होणार आहे. एक वेव्ह अशी चाललेली आहे, दुसरी वेव्ह तिच्यावरती अशी ओव्हरलॅप झाली, तर त्या जर एकाच स्पेस मध्ये असतील अशा पद्धतीने, तर त्यांची रिझल्टंट अँप्लिट्यूड वाढणार आहे. ठीक आहे, इन्क्रीज होणार आहे. इंटेन्सिटी ऑफ साऊंड पण वाढेल त्या केसमध्ये. आता हे जेव्हा डिस्ट्रक्टिव्हच्या केसमध्ये असेल व डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स, कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन आलं पाहिजे आणि वाईस वर्सा, म्हणजे एकाचं कॉम्प्रेशन आहे दुसऱ्याचं रेरिफॅक्शन आलं पाहिजे. अशा पद्धतीचं जे काय म्हणते त्याला सुपर इम्पोजिशन आहे अशा पद्धतीने. तर यावेळेस काय होणार आहे? अपोजिंग असणार, जी अँप्लिट्यूड आहे एकमेकांना अपोजिंग असणार. रिझल्टंट इंटेन्सिटी आणि अँप्लिट्यूड दोन्ही डिक्रीज होईल. ट्रान्सफर साठी ट्रफ ऑन क्रेस्ट, क्रेस्ट ऑन ट्रफ असं जर इंटरफरन्स होत असेल तर त्याला म्हणायचं डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. डिस्ट्रक्टिव्ह त्याच्यामुळेच नाव दिलेलं आहे त्याला, कारण त्याच्यामध्ये इंटेन्सिटी ऑफ साऊंड एज वेल एज अँप्लिट्यूड डिक्रीज होणार आहे. पार्ट डिफरन्स किती पाहिजे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्सला? 2p + 1 × λ/2, म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ λ/2 पाहिजे. p ची व्हॅल्यू 0 1 2 3 किती घ्या, ऑड मल्टिपल ऑफ λ/2 पार्ट डिफरन्स असेल तर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होईल. फेज डिफरन्स ऑड मल्टिपल ऑफ π/2 असेल तरच तुमचा जो आहे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स होणार आहे. आता याच्यामध्ये इंटेन्सिटीशी रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन्स येत असतात मित्रांनो. बघा, इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r², वी नो दॅट. रिझल्टंट अँप्लिट्यूडच्या स्क्वेअरला प्रोपोर्शनल असतो. सो इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉट? ऑर इक्वल टू kr². k काहीतरी कॉन्स्टंट आहे. बघा आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स झाला. इंटरफरन्स कसा झाला? कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये इंटरफरन्स मध्ये A1 A2 A च्या बरोबर आहे, फ्रिक्वेन्सी सेम आहे. फेज डिफरन्स आपण 0 घेतो. फेज डिफरन्स आपण किती घेऊ? 0 घेऊ. ठीक आहे. पार्ट डिफरन्स काय असेल? इवन मल्टिपल ऑफ लॅम्बडा.
डेल्टा लॅम्बडा इज इवन इंटू लॅम्बडा असं काहीतरी असेल आणि पार्ट फेज डिफरन्स जो असेल 2n पाय असं काहीतरी असेल. मग रिझल्टंट अँप्लिट्यूड काय ते a1 प्लस a2 म्हणजे 2a. a1 प्लस a2 म्हणजे 2a. ठीक आहे. मग याच्यावरनं रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो रूट i1 प्लस रूट i2 प्लस 2 रूट i1 i2 कॉस अल्फा. हा रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला असतो. कॉस अल्फा काय? फेज डिफरन्स बिटवीन टू वेव्स. आता इथं अल्फा 0 झालेला आहे तर इथली रिझल्टंट इंटेन्सिटी काय असेल? स्क्वेअर रूट i1 प्लस स्क्वेअर रूट i2 प्लस 2 स्क्वेअर रूट i1 i2. किंवा याला डायरेक्टली घेऊ शकता तुम्ही स्क्वेअर रूट i1 प्लस स्क्वेअर रूट i2 होल स्क्वेअर. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर, a स्क्वेअर b स्क्वेअर हे काय आहे ते. ठीक आहे. प्लस 2 रूट i1 i2 असं आलेलं आहे. ठीक आहे. रूट i1 प्लस रूट i2 होल स्क्वेअर ही असणार आहे तुमची रिझल्टंट इंटेन्सिटी. आता रिझल्टंट इंटेन्सिटी इथं तुम्ही अशी लिहू शकता k इंटू a1 प्लस a2 होल स्क्वेअर अशी जरी घेतली तरी चालेल. यालाच म्हणायचं मॅक्सिमम इंटेन्सिटी. यालाच काय म्हणायचे? मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह. यालाच काय म्हणायचे? मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड वेव्ह. नेक्स्ट इज फॉर डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. Intensity is going to be minimum, but alpha is going to be pi. ठीक आहे. पाय किंवा ऑड मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 पाय बाय 2 जरी घेतलं तरी चालेल. तर यावेळेस रिझल्टंट इंटेन्सिटीचा फॉर्म्युला काय असतो? आय रिझल्टंट इज इक्वल टू i1 प्लस i2 2 रूट i1 i2 इंटू कॉस अल्फा. ठीक आहे. इथे काय घेतलं होतं आपण? हा हे रूट नाहीये i1 प्लस i2 2 रूट i1 i2 कॉस अल्फा असेल. आता कॉस अल्फाची व्हॅल्यू इथं पुट करा. काय होणार ते? रूट i1 मायनस रूट i2 होल स्क्वेअर हे येणार तुमची रिझल्टंट अँप्लिट्यूड. याच रिझल्टंट अँप्लिट्यूडला तुम्ही असंही लिहू शकता k इंटू a1 मायनस a2 होल स्क्वेअर. ठीक आहे. यालाच काय म्हणतो आपण? आय मिनिमम. इंटेन्सिटी काय झालेली आहे? मिनिमम झालेली आहे. इथं आता आय मॅक्स टू आय मिनिमम रेशो तुम्हाला विचारलेला असतो. काही न्यूमेरिकल्स मध्ये डायरेक्टली आय मॅक्स टू आय मीन रेशो विचारलेला असतो. आय मॅक्स टू आय मीन रेशो काय? रूट 1 रूट i1 रूट i2 अपॉन रूट i1 मायनस रूट i2 होल स्क्वेअर असं लिहू शकता तुम्ही. किंवा अँप्लिट्यूडच्या टर्म मध्ये सुद्धा लिहू शकतात a1 प्लस a2 अपॉन a1 मायनस a2 होल स्क्वेअर. आय मॅक्स टू आय मिनिमम रेशो. याच्यामध्ये अजून एक स्पेशल केस आहे. काय? वेन a1 इज इक्वल टू a2 इज इक्वल टू a जे आपल्याला इंटरफरन्स मध्ये केसेस असतात. मग आय मॅक्स बरोबर काय येणार? आय मॅक्स बरोबर येणार रूट i1 स्क्वेअर प्लस रूट i2 स्क्वेअर म्हणजे 2 रूट i स्क्वेअर घ्यावा लागेल. ते येतं 4i किंवा 4a स्क्वेअर असं जरी घेतलं तरी चालेल. 2a होल स्क्वेअर येतं. आणि आय मिनिमम याच वेळेस आय मिनिमम काय असेल? 0. मिनिमम इंटेन्सिटी विल बी 0 डायरेक्टली. हे झाले आय मॅक्स आणि आय मिनिमम इन केस ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स इंटेन्सिटीशी रिलेटेड क्वेश्चन्स येतात. नेक्स्ट phenomena in superposition of waves after interference of sound waves constructive destructive is formation of beats. आता कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स बघितल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम इंटेन्सिटी, मिनिमम इंटेन्सिटी, इंटेन्सिटीच्या कंडिशन्स, इंटेन्सिटीचं रिलेशन आणि अँप्लिट्यूड याच्या संदर्भातले क्वेश्चन त्याच्यामध्ये येतील. याच्यामध्ये बीट फ्रिक्वेन्सी, पिरियड ऑफ बीट, मॅक्सिमा, मिनिमा याच्याशी रिलेटेड क्वेश्चन जे आहेत तुम्हाला येणार आहेत बीट्स मध्ये. आता फॉर्मेशन ऑफ बीट्स म्हणजे काय? जेव्हा दोन वेव्स एकमेकांवरती सुपरइम्पोज होणार आहेत, ज्यांचा अँप्लिट्यूड इक्वल आहे, फेज डिफरन्स त्यांच्यामध्ये 0 आहे, पण त्यांच्या फ्रिक्वेन्सी मध्ये स्लाइट डिफरन्स असेल
फ्रिक्वेन्सीमध्ये जर छोटासा फरक असेल तर तिथं काय होतं, अल्टरनेट वॅक्सिंग आणि वॅनिंग तयार होते. अल्टरनेट वॅक्सिंग आणि वॅनिंग म्हणजे काय, वॅक्सिंग म्हणजे मॅक्सिमम अँप्लिट्यूड अटेन होते किंवा मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ साऊंड आपल्याला ऐकायला मिळते. ठीक आहे. आणि वॅनिंग म्हणजेच काय, तेच इंटेन्सिटी जेव्हा मिनिमम होते त्याला म्हणतो आपण वॅनिंग. मग ही जी अल्टरनेट वॅक्सिंग आणि वॅनिंग क्रिएट होत असते त्याला म्हणतो आपण फॉर्मेशन ऑफ बीट्स. ठीक आहे. मग हेच डेफिनेशन मध्ये लिहिलेलं आहे बघा, द फेनोमेना ऑफ वॅक्सिंग अँड वॅनिंग व्हेन टू साऊंड वेव्स आर सुपरइम्पोज्ड. दोन साऊंड वेव्स सुपरइम्पोज झालेले तेव्हा बीट तयार होतात. पण काय पाहिजे, इक्वल फ्रिक्वेन्सी पाहिजे, नियरली इक्वल फ्रिक्वेन्सी. नियरली इक्वल म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी डिफरन्स खूप कमी पाहिजे, डिफरन्स असला पाहिजे पण खूप कमी असला पाहिजे. आणि अँप्लिट्यूड ऑफ सुपरइम्पोजिंग वेव्स शुड बी इक्वल. त्यावेळेस तिथं फॉर्मेशन होतं बीट्सचं. आणि हे जे अल्टरनेट वॅक्सिंग आणि वॅनिंग तयार झालेले त्यालाच म्हणतो आपण बीट फेनॉमेना. आता इनिशियल कंडिशन फॉर बीट फॉर्मेशन या डेफिनेशन मध्ये दिलेली आहे. पहिली कंडिशन, अँप्लिट्यूड शुड बी इक्वल. दोन वेव्सची अँप्लिट्यूड इक्वल पाहिजे, फ्रिक्वेन्सी शुड बी नियरली इक्वल. इक्वल नाही पाहिजे पण नियरली इक्वल पाहिजे. अजून एक कंडिशन आहे जी लिहिलेली आहे तिथं पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे, फेज डिफरन्स बिटवीन टू सुपर इम्पोजिंग वेव्स शुड बी 0. आता नेक्स्ट पॉइंट असतो याच्यामध्ये पिरियड ऑफ बीट्स. हाऊ विल यू फाइंड पिरियड ऑफ बीट्स. पिरियड ऑफ बीट्स काय आहे, टाइम पिरियड बिटवीन सक्सेसिव्ह वॅनिंग ऑर वॅक्सिंग. एक तर मॅक्सिमम अँप्लिट्यूड दोन ज्या मिळत आहेत आपल्याला त्याच्यामधला टाइम किंवा अल्टरनेट जे मिनिमम अँप्लिट्यूड्स मिनिमम इंटेन्सिटीज मिळत आहेत त्यांच्यामधला टाइम पिरियड जो असणार आहे त्याला म्हणू आपण पिरियड ऑफ बीट्स. पिरियड ऑफ बीट्स कॅल्क्युलेट करायचं तर वॅनिंग वॅक्सिंग जे काही होतंय सक्सेसिव्ह त्यांच्यामधला डिफरन्स जर काढला तर आपल्याला बीट पिरियड मिळून जाईल. बीट फ्रिक्वेन्सी असते पुढे. बीट फ्रिक्वेन्सी काय असते, बीट्स पर सेकंड. ही जे टाइम पिरियड आहे त्याच्या रेसिप्रोकल असणार आहे. बीट्स पर सेकंड इज कॉल्ड एज बीट फ्रिक्वेन्सी. आता बघा बीट फॉर्मेशन कसं होणार आहे, y1 इज इक्वल टू a sin 2 pi n1t. ही पहिली वेव आहे. दुसरी वेव आहे a sin 2 pi n2 into t. आता याच्यामध्ये n1 n2 मध्ये थोडा फरक आहे. इथं डेल्टा फाय phi1 phi2 काय घेतलेलं नाही आपण, कारण फेज डिफरन्स फॉर दीज वेव्स इज 0. फेज डिफरन्स 0 आहे म्हणून त्याला घेतलं काय नाही घेतलं काय काही फरक पडत नाही. आता बघा रिझल्टंट वेव्ह कशी फॉर्म होते. रिझल्टंट वेव्ह इज अ रिझल्टंट वेक्टर ऍडिशन ऑफ द टू सुपरइम्पोजिंग वेव्स r sin 2 pi nt येतं. ते n काय असते, फ्रिक्वेन्सी. मग या इक्वेशनला बघून आपल्याला समजून जातं ही रिझल्टंट वेव्ह जी आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. कशी वेव्ह आहे, सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय, पार्टिकल्स आर परफॉर्मिंग SHM and wave is moving forward having frequency n is equal to n1 plus n2 upon 2. ऍव्हरेज ऑफ फ्रिक्वेन्सीज घेतो आपण. आणि रिझल्टंट अँप्लिट्यूड काय आहे, 2a cos 2 pi into bracket n1 minus n2 upon 2 into t. हा असणार रिझल्टंट अँप्लिट्यूडचं इक्वेशन. आता वॅक्सिंग आणि वॅनिंग साठी वॅक्सिंगच्या कंडिशनला आपण ही जी फ्रिक्वेन्सी आहे याचा टाइम पिरियड घेतो म्हणजे याचा रेसिप्रोकल. ही काय फ्रिक्वेन्सी आहे, ही होणार बीट फ्रिक्वेन्सी. याचा रेसिप्रोकल काय होणार, टाइम पिरियड. मग वॅक्सिंग साठी ती कंडिशन काय असते, k अपॉन n1 मायनस n2 टाइम पिरियड ऑफ वॅक्सिंग. k इज इक्वल टू 0 1 2 3. मग पहिलं 0 टाइम पिरियडला मिळणार, दुसरं 1 अपॉन n1 मायनस n2 टाइमला, तिसरं 2 अपॉन n1 मायनस n2 ला मिळणार. त्याच पद्धतीने वॅनिंगचा टाइम पिरियड असेल t इज इक्वल टू k अपॉन 2 n1 मायनस n2. k ची व्हॅल्यू 0 1 2 3 सो ऑन घ्यायची. मग पिरियड ऑफ बीट काय असेल, पिरियड ऑफ बीट काय असतो, डिफरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह वॅक्सिंग और टू सक्सेसिव्ह वॅनिंग. तो फरक काय असतो, 1 बाय n1 मायनस n2 इज द बीट फ्रिक्वेन्सी. त्याच्यानंतर बीट पिरियड, बीट फ्रिक्वेन्सी काय असेल, रिसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड ते असणार n1 मायनस n2. हे असणार आहे बीट फ्रिक्वेन्सी. ऍप्लिकेशन्स ऑफ बीट काय, ट्युनिंग ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट, दोन म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्सला ट्यून करायचं आहे आपल्याला किंवा आयडियल सोबत ट्युनिंग करायची, त्यावेळेस आपण बीट फ्रिक्वेन्सीचा बीट फेनॉमेनाचा यूज करतो टू फाइंड अननोन फ्रिक्वेन्सी ऑफ द फॉर टू डिटेक्ट हार्मफुल गॅसेस इन द माइन्स. हे काही ऍप्लिकेशन्स आहेत बीट्सचे.
ठीक आहे. आता बीट मध्ये जे क्वेश्चन्स येत असतात ते या पद्धतीचे येत असतात. बघा काय कंडिशन दिलेली, या कंडिशन वरती भरपूर सारे क्वेश्चन तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सी मध्ये बघायला मिळतील. व्हेन एन नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स, कॅपिटल एन नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स अरेंज केलेले इन इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज सच दॅट, असे ट्युनिंग फॉर्क्स अरेंज केलेले इन्क्रीजिंग और डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ फ्रिक्वेन्सीज सच दॅट ईच फॉर्क प्रोड्युसेस एक्स बीट्स पर सेकंड विथ नेबरिंग फॉर्क. एक्स फ्रिक्वेन्सी ऑफ बीट्स आहे, एक्स बीट्स पर सेकंड प्रोड्यूस करते. देन फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फॉर्क विचारलेला असतो तुम्हाला. फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फॉर्कचा डायरेक्ट फॉर्म्युला घ्यायचा आहे. फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट फॉर्क इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट प्लस n-1 इंटू एक्स. ठीक आहे, जी व्हॅल्यू बीटची दिलेली असेल ती. आणि यामध्येच नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क जर विचारलेले असतील तुम्हाला, नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क, तर काय घ्यायचं आहे, नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट अँड लास्ट डिवायडेड बाय बीट फ्रिक्वेन्सी प्लस 1 घ्यायचं आहे. मग ते काय येणार फॉर्म्युला, फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ लास्ट लास्ट डिवायडेड बाय एक्स बीट फ्रिक्वेन्सी प्लस 1. हा फॉर्म्युला असेल नंबर ऑफ ट्युनिंग फॉर्क्स साठी. The last phenomenon which occurs due to superposition of waves is formation of a stationary wave. Stationary wave is also called as a standing wave. As the name suggests, stationary or standing means there is no propagation of energy. Energy एका पॉइंट पासून दुसऱ्या पॉइंट कडे किंवा आउट ऑफ द बाउंड्री ऑफ द वेव ट्रॅव्हल करणार नाहीये, पण तरी ती वेव जी असते ती सिंपल हार्मोनिक आहे असं आपण प्रूव्ह करून दाखवणार आहोत पुढे. बघा, when two waves having same frequency, wavelength, speed, मग दोन वेव्स अशा आहेत ज्यांची फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, स्पीड, फेज डिफरन्स 0 सगळं सेम आहे, फक्त त्यांच्या मोशनची डायरेक्शन अपोजिट आहे. मोशनची डायरेक्शन कशी आहे, अपोजिट आहे. ठीक आहे. देन वेन दे आर सुपर इम्पोज, अशा वेव्ह जर सुपर इम्पोज झाल्या तर तिचं फॉर्मेशन कशाचं होतं, स्टेशनरी वेव्हचं. लक्षात घ्या, सगळं सेम पाहिजे, फ्रिक्वेन्सी, वेव्हलेंथ, स्पीड, मोशन इन स्ट्रेट लाईन बट इन अपोजिट डायरेक्शन, फेज डिफरन्स phi1 इज इक्वल टू phi2 इज इक्वल टू जे काय असेल ते डेल फाय 0 येऊन जाईल, सगळं इक्वल पाहिजे. तशा वेळेस स्टेशनरी वेव्ह फॉर्म होते. बघा इथं कशी फॉर्म होते, y1 वेव्ह आहे आपल्याकडे जी फॉरवर्ड चालली पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, y2 वेव्ह जी बॅकवर्ड चालली. दोघांना सुपर इम्पोज केलं तर आपल्याला अशा पद्धतीची एक वेव्ह मिळत असते y बार. तिला म्हणायचं स्टेशनरी वेव्ह. तिचं मोशन फॉरवर्ड सुद्धा नसतं आणि बॅकवर्ड सुद्धा नसतं, कारण का इक्वल फॉरवर्ड आणि इक्वल बॅकवर्ड फोर्स असतो, त्याच्यामुळे रिझल्टंट नेट फोर्स 0 होऊ शकतो किंवा एनर्जी ट्रान्समिशन होतच नाही. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, देर आर सम पॉइंट्स ऍट विच दे आर ऑलवेज ऍट रेस्ट, त्याला म्हणायचं नोड्स. काही पॉइंट्स असे असतील जे मूव्ह करणारच नाहीये, त्यांना म्हणायचे नोड्स. त्याच्यानंतर काही पॉइंट्स असे असतील जे कंटिन्युअसली मॅक्सिमम अँप्लिट्यूडने किंवा मॅक्सिमम डिस्प्लेसमेंटनेच ऑसिलेट करत असतील, ज्याला म्हणायचं अँटी नोड. ठीक आहे. मग अल्टरनेट नोड आणि अँटी नोड फॉर्मेशन होत असतं जेव्हा स्टेशनरी वेव्ह फॉर्म होत असते तेव्हा. बघा आता इक्वेशनच्या फॉर्म मध्ये बघूया आपण. इक्वेशनच्या फॉर्म मध्ये कसं बघायचंय, y1 इज इक्वल टू a sin ओमेगा t मायनस kx, पॉझिटिव्ह एक्स ला डायरेक्ट जाणारी वेव्ह आहे. y2 इज इक्वल टू a sin ओमेगा t प्लस kx, निगेटिव्ह एक्स डायरेक्शनला जाणारी वेव्ह आहे. प्लस म्हणजे निगेटिव्ह एक्स मायनस असेल तर पॉझिटिव्ह एक्सला झाली. रिझल्टंट वेव्ह काय असते, ऍडिशन ऑफ बोथ द वेव्स. तर फायनल उत्तर काय येतं आपलं, r sin ओमेगा t. इथं kx टर्म आहे का, नाहीये. कारण काय, द वेव्ह इज स्टेशनरी, द वेव्ह डिस्प्लेसमेंट, रिझल्टंट वेव्ह डिस्प्लेसमेंट इज नॉट फंक्शन ऑफ x, दॅट मीन्स वेव्ह इज नॉट मूव्हिंग ऑन x डायरेक्शन. रिझल्टंट वेव्हचं इक्वेशन काय होतं किंवा रिझल्टंट अँप्लिट्यूडचं 2a cos kx. k काय असतं, प्रोपोगेशन कॉन्स्टंट. k ची व्हॅल्यू काय घ्यायची आहे, 2π/λ प्रोपोगेशन कॉन्स्टंट. आता फ्रिक्वेन्सी ऑफ स्टँडिंग वेव्ह इज सेम ॲज इंडिव्हिज्युअल्स कंबाइनिंग वेव्स. जी फ्रिक्वेन्सी असणार ती बदलणार नाहीये, पहिले जी फ्रिक्वेन्सी होती तीच असणार, पण अँप्लिट्यूड जी आहे तिचं व्हेरिएशन होणार आहे फ्रॉम पॉइंट टू पॉइंट. नोडला 0 असेल अँप्लिट्यूड, अँटी नोडला मॅक्सिमम असेल, इन बिटवीन पॉइंट्सला तिची व्हॅल्यू बदलत राहणार. आता आपण कंडिशन बघूया केव्हा अँटी नोड आणि केव्हा नोड फॉर्म होणार. ऍट कंडिशन और ऍट फॉर्मेशन ऑफ नोड अँप्लिट्यूड इज मॅक्सिमम, प्लस और मायनस दोन्ही चालेल, पण अँप्लिट्यूड कशी पाहिजे, मॅक्सिमम पाहिजे.
सो आर इज इक्वल टू प्लस मायनस 2a. 2a cos kx इज इक्वल टू प्लस मायनस 2a. जर सॉल्व्ह केलं तर cos kx बरोबर प्लस मायनस 1 येतं. मग प्लस मायनस 1 हे म्हटल्यावर kx ची व्हॅल्यू काय पाहिजे, 0 पाय 2 पाय 3 पाय n पाय. n मीन्स 0 टू इन्फिनिटी कोणताही नंबर असेल तर ही व्हॅल्यू झाले 2 पाय बाय लॅम्बडा इंटू एक्स इज इक्वल टू दिस व्हॅल्यूज n पाय येईल. एक्स काय मिळतं आपल्याला, 0 ला अँटीनोड मिळणार आहे, लॅम्बडा बाय 2 ला अँटीनोड मिळणार आहे, लॅम्बडा ला अँटीनोड मिळणार आहे, सो ऑन अप टू इन्फिनिटी जाणार आहे. मग याच्यावरनं डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह अँटीनोड्स आपल्याला काय मिळतं, लॅम्बडा बाय 2. याच पद्धतीने कंडिशन फॉर नोड्स काढा. आता अँटीनोड काढला, नोडची कंडिशन काढा. रिझल्टंट एम्प्लिट्यूड ॲट द पोझिशन ऑफ नोड, पार्टिकल्स आर ॲट रेस्ट, दॅट इज वाय रिझल्टंट एम्प्लिट्यूड इज 0. रिझल्टंट एम्प्लिट्यूड 0 तर cos kx 0, 2a चं घेण्याचे कारणच नाही आहे, पुढे 0 होऊन जाईल. ते kx 0 झाला तर kx ची व्हॅल्यू पाहिजे पाय बाय 2, 3 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 सो ऑन. म्हणजे ऑड मल्टिपल ऑफ पाय बाय 2 असेल तेव्हा kx cos kx ची व्हॅल्यू 0 असेल. सो 2 पाय बाय लॅम्बडा इंटू x इज इक्वल टू 2p प्लस 1 इंटू पाय बाय 2 वेअर p इज 0 1 2 3 अप टू इन्फिनिटी. याला सॉल्व केलं तर आपल्याला मिळतं अँटीनोड्स आर फॉर्म्ड ॲट लॅम्बडा बाय 4, 3 लॅम्बडा बाय 4, 5 लॅम्बडा बाय 4. दोन सक्सेसिव्ह अँटीनोड्स मधलं अंतर परत किती असेल, लॅम्बडा बाय 2 असणार आहे. याच्यामध्ये अजून काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे असतात. स्टेशनरी वेव्ह जी आहे, स्टँडिंग वेव्ह आहे म्हणजे वेव्ह इज ॲट रेस्ट, एनर्जी इज नॉट ट्रान्सफरिंग, बट द पार्टिकल्स ऑफ मीडियम आर व्हायब्रेटिंग अबाउट देअर मेन पोझिशन. डिस्प्लेसमेंट ॲट नोड्स इज 0, डिस्प्लेसमेंट ॲट अँटीनोड्स इज मॅक्सिमम, दॅट इज अँप्लिट्यूड. ठीक आहे, तर या पद्धतीने आहे. आता स्टेशनरी वेव्स मध्ये नोड्स आणि अँटीनोड्स फॉर्मेशन होत असतं. नोड म्हणजे काय, द पॉइंट विच इज ॲट रेस्ट किंवा जिथं अँप्लिट्यूड डिस्प्लेसमेंट 0 आहे. अँटीनोड म्हणजे काय, जिथं डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम म्हणजे अँप्लिट्यूड आहे. आता या स्ट्रेट स्ट्रिंग वरती फॉर्मेशन कसं होणार आहे स्टेशनरी वेव्हचं ते आपल्याला बघायचं. आपण बघितलं स्टेशनरी वेव्ह जे आहेत लॉन्जिट्युडिनल वेव्ह ॲज वेल एज ट्रान्सव्हर्स वेव्ह आहेत. स्ट्रेट स्ट्रिंग वरती ज्या वेव्ह तयार होतात त्यांना आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह म्हणत असतो. ओपन एंड ऑर्गन पाईप आणि क्लोज्ड एंड ऑर्गन पाईपच्या ज्या कंडिशन बघणार आहोत तिथं लॉन्जिट्युडिनल वेव्हचं स्टेशनरी वेव्ह मध्ये स्टडी आपण करणार आहोत. आता फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्ह ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग. तर स्ट्रेच्ड स्ट्रिंग जर अशी ठेवलेली आहे तर त्या प्लकिंग पॉईंटवर डिपेंड करतं की तिथं किती नोड्स आणि अँटीनोड्स फॉर्म होतील. जर प्लकिंग पॉइंट ॲट द मिड पॉइंट असेल, ठीक आहे, तर एक लूप तयार होईल, लेंथ इज इक्वल टू लॅम्बडा बाय 2 हे इक्वेशन मिळेल आपल्याला. जर दुसऱ्या कोणत्या पॉइंट वरती आपण काय केलेलं असेल, प्लग केलेलं असेल तर तेव्हा 2 लूप 3 लूप अशा पद्धतीने असतील. नोड्स, नंबर ऑफ नोड्स आणि नंबर ऑफ लूप्स, नंबर ऑफ लूप्स पेक्षा एक जास्त असणारे नंबर ऑफ नोड. जसं इथं 1 लूप आहे 2 नोड्स आहेत, 2 लूप आहे 3 नोड्स आहेत, 3 लूप आहे 4 नोड्स आहेत. पण अँटीनोड अँड नंबर ऑफ लूप शुड बी इक्वल. अँटीनोड जे आहेत ते इन बिटवीन फॉर्म झालेले असतील आणि नोड जे आहेत, जे डेन्सर बाउंड्री आहे, स्ट्रिंगची जी बाउंड्री आहे तिथं प्रत्येक वेळा नोडच फॉर्म होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महत्वाचा मुद्दा आहे. नोड्स आर फॉर्म्ड ॲट रिजिड एंड ओनली. याला म्हणतो आपण फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन, याला म्हणतो सेकंडरी मोड ऑफ व्हायब्रेशन, हे झालं टर्शियरी मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग. आता फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन आपल्याला पहिले बघायचे आणि त्याच्या मल्टिपल्स मध्ये येईल आपल्याला नेक्स्ट मोड्स ऑफ व्हायब्रेशन. तर फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन मध्ये सगळ्यात पहिले प्लकिंग पोझिशन. प्लकिंग पोझिशन म्हणजे काय, कुठे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला आहे सो दॅट व्हायब्रेशन्स आर क्रिएटेड. त्याच्यासाठी फॉर्म्युला L/2N. N म्हणजे काय, नंबर ऑफ नोड्स. L/2 म्हणजे नंबर ऑफ नोड्स किती आहेत, 2 आहेत. ठीक आहे, त्या पद्धतीने आपल्याला प्लकिंग पॉइंट मिळत असतो फॉर फॉर्मेशन ऑफ लूप्स. वेलॉसिटी ऑन स्ट्रेच्ड स्ट्रिंग. स्ट्रेच्ड स्ट्रिंग वरती जी वेलॉसिटी असते कोणत्याही वेव्हची, तिचा फॉर्म्युला काय आहे, रूट टी बाय एम. रूट टी बाय एम. टी म्हणजे काय, टेन्शन इन द स्ट्रिंग. एम म्हणजे काय, मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. जी स्ट्रिंग आहे तिचं मास पर युनिट लेंथ घ्यायचंय. मग आपल्याला माहिती आहे डेन्सिटी इज इक्वल टू मास बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतो, एरिया इंटू लेंथ. ठीक आहे, मास पर युनिट लेंथ काय आहे, हे एम आहे याच्यातलं. मग एम बाय एल इज इक्वल टू व्हॉट, डेन्सिटी इंटू एरिया. त्यालाच आपण पाय आर स्क्वेअर रो घेऊ शकतो कारण स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग जनरली सर्क्युलर एरियाचीच असते. असं कोणतं वाद्य बघितलेलं आहे ज्याची स्ट्रिंग जी आहे चौकोनी आकाराची आहे, ते साऊंड प्रोड्यूस करते.
जनरली सर्क्युलर असते, पाय आर स्क्वेअर रो किंवा पाय डी स्क्वेअर रो बाय 4 असे लिहू शकतो तुम्ही. डी डायमीटर ऑफ स्ट्रिंग असेल, आर रेडियस असेल, ए एरिया असेल, रो डेन्सिटी ऑफ द वायर मटेरियल असेल. व्हेलॉसिटीच्या इक्वेशनचे डिफरंट फॉर्म्स मिळतात आपल्याला. v is equal to t by m, v is equal to t by pi r square rho, rho into a 4t upon pi d square rho. हे डिफरंट फॉर्म्स ऑफ व्हेलॉसिटी आपल्याला इथं मिळत आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे टाइम टेकन बाय वेव्ह टू ट्रॅव्हल ऑन स्ट्रिंग. तो असणार आहे L by V. लिहून टाकायचे फॉर्म्युले. पोझिशन्स ऑफ नोड्स अँड अँटी नोड्स. नोडच्या पोझिशन असतील 0, L by N, 2L by N, सो ऑन. आणि शेवटी NL upon N घेतलं म्हणजे L येऊन जाईल लास्ट पॉइंटला पण, 0 ला पण लास्ट पॉइंटला पण. पोझिशन ऑफ अँटीनोड L upon 2N, 3L upon 2N, 5L upon 2N, सो ऑन असे अँटीनोडची पोझिशन मिळणार तुम्हाला. आता बघा नेक्स्ट पॉइंट आपला महत्वाचा आहे, तो आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. आपल्याला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काढायचे. मग फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन काय आहे? हा फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन आहे. V is equal to N लॅम्डा आपल्याला माहिती असतं. velocity of wave is equal to n लॅम्डा. मग फ्रिक्वेन्सी काय येणार? velocity of wave upon लॅम्डा. लॅम्डा काय असते? वेव्हलेंथ. ठीक आहे, पण आपल्याला माहिती आहे तिथं L is equal to what? लॅम्डा बाय 2 फंडामेंटल मोड मध्ये. मग लॅम्डा काय आलं? 2L. मग V upon लॅम्डा 2L जे आहे ते पुट करा आणि फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळून जाईल तुम्हाला. N upon 2L into root T by M. यालाच आपण फर्स्ट हार्मोनिक असं सुद्धा म्हणत असतो. या फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचे? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन. फॉर्म्युला काय? 1/2L into root T by M. याला म्हणतो आपण फर्स्ट हार्मोनिक. ठीक आहे, फर्स्ट हार्मोनिक आणि ओव्हरटोन असे दोन कॉन्सेप्ट येणार आहेत. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीला म्हणायचे फर्स्ट हार्मोनिक. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचे मल्टिपल जे येतील इंटिग्रल मल्टिपल त्याला म्हणायचे मग सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक. ठीक आहे, इंटिग्रल मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आर कॉल्ड एज फॉर हार्मोनिक्स. फर्स्ट हार्मोनिक इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. सेकंड हार्मोनिक काय असेल? मग हे पुट करा लॅम्डा 2 म्हणजे लॅम्डा येणार 1/L. याच्या डबल होऊन जाईल. 1/L येईल फक्त 1/2 राहणार नाही, ते येणार सेकंड हार्मोनिक. मग थर्ड हार्मोनिक साठी 3 लॅम्डा बाय 2 2L upon 3 पुट करा तिथं. 2L upon 3 म्हणजे 3 वरती जाईल. ठीक आहे, तर 3 टाइम्स झालेला असेल. तर या पद्धतीने फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक यांच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो 1:2:3:4 येणार आहे. तुम्ही याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करत चालणार आहे. फर्स्ट मोड, सेकंड मोड, थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन दिलेलं आहे. आता त्याच्यानंतर एक महत्वाचा पॉइंट असतो ओव्हरटोन म्हणून. हे झालं फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचं आणि हार्मोनिकचं. ओव्हरटोन म्हणून काय असतं? आता ओव्हरटोन म्हणजे काय? इंटिग्रल मल्टिपल ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. ओव्हरटोन पण इंटिग्रल मल्टिपलच आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा, एक्सेप्ट फर्स्ट हार्मोनिक. म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून द्यायची आणि पुढच्या सगळ्यांना म्हणायचंय काय? ओव्हरटोन्स. म्हणजे इथं आपल्याला सरळ मिळून जातं फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू व्हॉट? सेकंड हार्मोनिक. फर्स्ट ओव्हरटोन इज इक्वल टू व्हॉट? सेकंड हार्मोनिक. ठीक आहे, आणि इथं ऑल द मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आर प्रेझेंट. म्हणजे फर्स्ट आहे, सेकंड आहे, थर्ड आहे, फोर्थ आहे. ठीक आहे, असं काही नाही की इवन प्रेझेंट आहे का ऑड प्रेझेंट आहे. ऑर्गन पाईप मध्ये इवन आणि ऑड प्रेझेंट असणारी केस येणार आहे, तर ते तेव्हा बघू आपण. मग पीथ ओव्हरटोन याचा जनरल फॉर्म्युला काय? पीथ ओव्हरटोन इज इक्वल टू P + 1 हार्मोनिक. ओव्हरटोनच्या एक पुढे हार्मोनिक असते. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे, डिफरन्स इन सक्सेसिव्ह हार्मोनिक्स विल गिव्ह यू फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. बरोबर ना? सक्सेसिव्ह हार्मोनिक्स जे असतील फर्स्ट हार्मोनिक, सेकंड हार्मोनिक, थर्ड हार्मोनिक यांच्यामधल्या फ्रिक्वेन्सी मधलं अंतर जे असणार आहे तेच तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी मिळणार आहे. कारण फर्स्ट हार्मोनिक फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, सेकंड हार्मोनिक काय 2 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे, थर्ड हार्मोनिक काय 3 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आहे. सांगितलं मी आता तुम्हाला. याच्यामध्ये पुट करून तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. आता इथं ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी आहे इक्वेशन काय? 1/2L स्क्वेअर रूट T by M. याचे डिफरंट फॉर्म्स आपल्याला फाइंड आउट करायचे असतात. याच्यावरती न्यूमेरिकल येऊ शकतात. आता पहिला फॉर्म काय? 1/2L. तर हे जे व्हेलॉसिटीचे इक्वेशन आहे सगळे जसे तसे लिहा आहेत आणि मिळून जाईल तुम्हाला डिफरंट फॉर्म्स. पहिला फॉर्म T/ρA. दुसरा फॉर्म 1/2L इंटू स्क्वेअर रूट T/πr²ρ. πr² आहे ना, r² बाहेर घेऊन घ्या. काय येणार ते? 1/2LR स्क्वेअर रूट T/πρ.
त्याच्यानंतर पाय डी स्क्वेअर पुट करा. पाय डी स्क्वेअर पुट केलं तर काय होईल, 4t वरती आहे ना, तर 2 बाहेर येईल, 2 2 कॅन्सल होईल, 1/LD असं होईल ते, 1/LD स्क्वेअर रूट t अपॉन पाय रो. ठीक आहे, इथे जरी पुट करायचं चालतं ना, r इज इक्वल टू d/2. तर d काय डायमीटर ऑफ वायर, r काय रेडियस ऑफ वायर, क्रॉस सेक्शनल एरियाची a क्रॉस सेक्शनल एरिया आहे. तर हे मिळत आहे आपल्याला डिफरंट फॉर्म्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रेच्ड स्ट्रिंग व्हेन वेव्स आर फॉर्म्ड ऑन इट. ठीक आहे, आता पुढे बघणार आहोत आपण व्हायब्रेशन्स ऑफ दिस वेव्स और फॉर्मेशन ऑफ स्टेशनरी वेव्स इन ओपन एंड अँड क्लोज्ड एंड ऑर्गन पाईप. याच्यामध्ये लॉन्जिट्युडनल वेव्ह असणार आहे, स्ट्रेट स्ट्रिंग वरती ट्रान्सव्हर्स वेव्ह असते. ठीक आहे, स्ट्रेट स्ट्रिंगचे व्हायब्रेशन बघितल्यानंतर आता बघायचे आपल्याला व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम. व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम आपण पाईप मध्ये घेत असतो. दोन प्रकारचे व्हायब्रेशन्स असतील, पाईप ओपन ॲट वन एंड अँड पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. तर पाईप ओपन ॲट वन एंड म्हणजे दुसरा एंड त्याचा क्लोज्डच असणार आहे ना. पाईप क्लोज्ड ॲट वन एंड आणि ओपन ॲट वन एंड चालेल. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असं काहीतरी असतं ज्याच्यामध्ये 1/4 वेव्हलेंथ मिळते आपल्याला. एक नोड एक अँटी नोड फॉर्म होतो, अर्धा लूप मिळतो. नोड्स आर फॉर्म्ड ॲट रिजिड बाउंड्री, हे लक्षात ठेवायचे. रिजिड बाउंड्री जिथं असेल तिथं नोड्स फॉर्म होतील आणि ओपन एंडला अँटी नोड फॉर्म होईल. नोड्स आर क्लोज्ड एंड, बोथ एंड्स ओपन असेल तर ते काय होईल ते पुढे बघू आपण. आता फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन v इज इक्वल टू N1 लॅम्बडा वेलोसिटी आहे. ठीक आहे, मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तो v बाय लॅम्बडा. पण इथं लेंथ ऑफ पाईप इज इक्वल टू व्हॉट, लॅम्बडा बाय 4. वेव्हलेंथच्या 1/4 मध्ये डिवाइड झालेले, सो लॅम्बडा इज इक्वल टू 4 टाइम्स लेंथ ऑफ पाईप. मग फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला काय तो v बाय 4L. v बाय 4L. इथं लक्षात घ्यायचं आहे, एअर कॉलम व्हायब्रेट्स ओनली इन ऑड हार्मोनिक्स. याचं प्रूव्ह करण्याची आपल्याला गरज नाही, फक्त लक्षात ठेवायचंय इथं एअर कॉलमचे व्हायब्रेशन्स जे असतात ते फक्त ऑड हार्मोनिक्स मध्ये असतात. ऑल हार्मोनिक्स आर नॉट प्रेझेंट. स्ट्रेच्ड स्ट्रिंग मध्ये ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट, म्हणजे सगळ्या हार्मोनिक्स फ्रिक्वेन्सीचा रेशो काय तो 1:2 3:4 4 सक्सेसिव्ह असत. परंतु इथं जर हार्मोनिक्सच्या फ्रिक्वेन्सीचा रेशो घेतला तर N1:N 3:N5 ते काय ना 1:3 3:5 सो ऑन ऑड नंबर्स रेशो, कारण ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट. ऑड हार्मोनिक्स जर प्रेझेंट आहे तर ओव्हरटोन्स काय असतील, पहिला हार्मोनिक सोडून द्यायचा, पुढचे सगळे ओव्हरटोन. N3 पहिला ओव्हरटोन, N5 दुसरा ओव्हरटोन. मग 3 5 ला कसं इक्वेशन मध्ये करता येईल कन्वर्ट आपल्याला. हेन्स क्यूथ ओव्हरटोन इज इक्वल टू 2Q प्लस 1 हार्मोनिक. 2Q प्लस 1 घ्यावं लागेल. मग फर्स्ट हार्मोनिक म्हणजे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय N आपल्याला माहिती. मग ते 2Q प्लस 1 इंटू V बाय 4L हे असणारे ओव्हरटोन साठीचा जनरल फॉर्म्युला. फर्स्ट ओव्हरटोन जर काढायचं आहे तर Q इज इक्वल टू 1 पुट करा, 3V बाय 4L हेच येणार तुमचं. इकडे जर पुट केलं तुम्ही तर 3V बाय 4L. त्याच्यानंतर अँटी नोड्स ऍट रिजिड बाउंड्री ओपन एंड अँड नोड्स ऍट रिजिड बाउंड्री. लक्षात ठेवायचं डिफरन्स इन सक्सेसिव्ह हार्मोनिक्स इथं लक्षात घ्या. N1 N3 मधला जो डिफरन्स असणार तो डबल द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असणार, 2 टाइम्स. स्ट्रेच्ड स्ट्रिंग वरती हा सक्सेसिव्ह मधला फरक काय होता, फक्त 1 टाइम्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. याच्यावरतीच मॅक्सिमम क्वेश्चन येतील तुम्हाला. इथं सिंगल एंड करेक्शन ऍड करायचे. सिंगल एंड करेक्शन म्हणजे काय, पाईप जो आहे पाईप तो ओपन आहे, त्याची बाउंड्री रेअर आहे इथं. ठीक आहे, आणि मग रिफ्लेक्ट जेव्हा होणार आहे वेव्ह इथून तेव्हा ती त्याच पॉइंट वरनं रिफ्लेक्ट न होता थोडं पुढे मूव्ह करत असते, त्याला म्हणतो आपण एंड करेक्शन. आता इथं एंड करेक्शन साठी पाईप किती ठिकाणी ओपन आहे, फक्त एकाच ठिकाणी, म्हणून एका ठिकाणी एंड करेक्शन. पाईपला 2च एंड असतील. ठीक आहे, किती ठिकाणी म्हणल्यावर 2 नाही तर एकच उत्तर येणार आहे. पाईप क्लोज्ड ॲट 1 एंड म्हणजे 1 एंड ओपन आहे. आता पाईप ओपन ॲट बोथ एंड्स हा कॉन्सेप्ट आपण कंटिन्यू करूया. नेक्स्ट आहे व्हायब्रेशन्स ॲट इन द पाईप विच इज ॲट ओपन ॲट बोथ एंड्स. बोथ एंड्सला ओपन असेल तर फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन असं असतं, लेंथ लॅम्बडा बाय 2 मध्ये डिवाइड होते, म्हणजे लॅम्बडा बरोबर येतं 2L. लॅम्बडा बरोबर काय येतं 2L. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन नुसार फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येते V बाय लॅम्बडा म्हणजे V बाय 2L. इथं लक्षात घ्यायचंय फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जी असते
ओपन एंड ऑर्गन पाईप म्हणजे ओपन ॲट बोथ एंड्स अँड क्लोज्ड ॲट वन एंड मध्ये 1:2 चं रिलेशन असतं. याची डबल आहे त्या फ्रिक्वेन्सी पेक्षा, कारण ती 4L होती, V/4L. इथं किती आहे? V/2 आहे. इथं लक्षात घ्यायचे ऑल मोड्स ऑफ व्हायब्रेशन्स आर प्रेझेंट. पाईप ओपन ॲट वन एंड मध्ये ओनली ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट होते. इथं दोन्ही हार्मोनिक्स प्रेझेंट आहेत, दोन्ही म्हणजे सगळे प्रेझेंट आहेत. त्याच्यामुळे फर्स्ट ओव्हरटोन विल बी इक्वल टू सेकंड हार्मोनिक, दॅट विल बी इक्वल टू V/L. पीथ ओव्हरटोनचा फॉर्म्युला काय येईल मग? जो स्ट्रेट स्ट्रिंग साठी होता तोच येणार, P+1 हार्मोनिक. ठीक आहे. आता इथं लक्षात घ्या दोन एंडला ओपन आहे म्हणून 2 एंड करेक्शन्स आर टू बी ऍडेड हिअर. तर हे आहे व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन ओपन एंड ऑर्गन पाईप, ज्याच्यामध्ये बोथ एंड्स आर ओपन आहे, ऑल व्हायब्रेशन्स आर प्रेझेंट आहे. आता लॅटरल सेक्शन जो थेरोटिकल पार्ट आपला बाकी आहे तो बघूया. फोर्स्ड व्हायब्रेशन आणि फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय याच्याविषयी आपण ऑसिलेशन मध्येच बघितलेलं आहे. फोर्स्ड व्हायब्रेशन म्हणजे काय? एक्सटर्नल फोर्समुळे जर अँप्लिट्यूड कॉन्स्टंट मेंटेन केली जाते तर त्याला म्हणायचं आहे फोर्स्ड व्हायब्रेशन. फ्री व्हायब्रेशन म्हणजे काय असतं? ज्याचे अँप्लिट्यूड कंटिन्युअसली डिक्रीज होत आहे, डॅम्पिंग फोर्स आहे त्याच्यामध्ये काहीतरी, त्याला डॅम्प्ड ऑसिलेशन म्हणतो. रेझोनन्स, रेझोनन्स म्हणजे काय? वेन दिस फ्रिक्वेन्सी ऑफ एक्सटर्नल फोर्स NF becomes equal to natural frequency of body, then resonance conditions occurs. resonance condition मध्ये amplitude जी आहे, amplitude मॅक्सिमम होऊन जाते व्हायब्रेशनची. आणि amplitude मॅक्सिमम झाल्याचे काही फायदे पण आहेत, काही तोटे पण आहेत. ठीक आहे. पण या चॅप्टर मध्ये त्याचा आपण यूज काय ते बघूया. तर रेझोनन्स ट्यूब यूज एक्सपेरिमेंट मध्ये आपण रेझोनन्स प्रिन्सिपल यूज करत असतो. रेझोनन्स ट्यूब एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण velocity of sound in air कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करत असतो. अँड इट इज ऑल्सो यूज टू फाइंड द फ्रिक्वेन्सी ऑफ दिस ट्युनिंग फॉर्म. मग अरेंजमेंट अशी असते, वरती एक ट्युनिंग फॉर्म असतो, एक पाईप आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये एअर तर असणार आहे ॲटमॉस्फिअर म्हणून, आणि लिक्विड मध्ये फील्ड आहे तो पाईप. आता त्या पाईपचा लिक्विडची बाउंड्री जी असेल ती रिजिड बाउंड्री असेल. वेलोसिटी विल बी इक्वल टू n लॅम्बडा. फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन घेतलं तर V/4L. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी येईल, वेलोसिटीचा फॉर्म्युला येईल 4LL. परंतु इथं एक रेली नावाचा शास्त्रज्ञ होता, त्याने काय सांगितलं की हे जे अँटीनोड आहेत, अँटीनोड जे आहेत ते डायरेक्टली ओपन एंडच्या बाउंड्रीवरती फॉर्म न होता थोडे पुढे फॉर्म होतात, कारण रेरर मीडियम आहे पुढे. मग ते किती पुढे फॉर्म होतात तर त्याच्यासाठी आपण घेत असतो एंड करेक्शन. ओपन एंड साठी असतं एंड करेक्शन. ते किती असणार? 0.3D, वेअर D इज व्हॉट? डायमीटर ऑफ पाईप. ठीक आहे. आता 0.3D जे आहे ते वेगवेगळ्या कंडिशन मध्ये वेगवेगळं असणार आहे. ठीक आहे. ओपन एंड पाईप साठी, ओपन एंड पाईप साठी L ची व्हॅल्यू काय येणार? L + 0.3D. L नेट म्हणू आपण त्याला. पण ओपन ॲट बोथ एंड्स, ठीक आहे, क्लोज्ड एंड पाईप साठी हा फॉर्म्युला घ्या पहिला. ओपन एट वन एंड म्हणजे क्लोज्ड ॲट वन एंड, आणि ओपन एट बोथ एंड साठी L नेट जे आहे 2 टाइम्स ऍड करावं लागेल. ते येणार 0.6D करेक्शन. एंड करेक्शन 0.6D याच्या डबल. आता वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर याच्यानुसार काय येणार मग? 4N × L नेट. L नेट काय असेल? 4LN × L + 0.3D. हा फॉर्म्युला येईल वेलोसिटी ऑफ साऊंड इन एअर साठी विथ एंड करेक्शन. ठीक आहे. आता या टॉपिक मधला लास्ट पॉइंट राहिलेला आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. तर नेक्स्ट पॉइंट आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वरती एखादा क्वेश्चन चुकून तुम्हाला येऊ शकतो, म्हणून माहिती पाहिजे. 3 प्रकारच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंट असतात. एक स्ट्रिंग टाईप म्हणजे ज्याला वायर असतं, बघितलेलं असेल तुम्ही वायरवाले इन्स्ट्रुमेंट. दुसरी असते विंड टाईप इन्स्ट्रुमेंट, आणि तिसरं असतं परक्युशन इन्स्ट्रुमेंट. आता वन बाय वन बघू. स्ट्रिंग टाईप इन्स्ट्रुमेंट जे आहेत ते 3 प्रकारांमध्ये डिवाइड होतात. प्लग स्ट्रिंग टाईप, बोर्ड स्ट्रिंग टाईप, स्ट्रट स्ट्रिंग टाईप. प्लग स्ट्रिंग टाईप म्हणजे प्लग केलं जातं, स्ट्रिंगला असं प्लग केलं जातं. तर ते कशामध्ये होतंय? गिटारमध्ये होतंय, तानपुऱ्यामध्ये होतंय, सितारमध्ये होतंय. बोर्ड स्ट्रिंग टाईप म्हणजे स्ट्रिंग वरती काहीतरी फोर्स अप्लाय करून त्याच्यावरती म्युझिक जे आहे ते चालवलं जात आहे. त्याची उदाहरणं आहेत वायलन आणि सुरंगी. त्याच्यानंतर स्ट्रट स्ट्रिंग टाईप. स्ट्रट स्ट्रिंग टाईप म्हणजे काय? स्ट्रिंग वरती दणके मारायचे
आणि आवाज निर्माण करायचा आहे. ते आहे संतूर आणि पियानो त्याचे उदाहरण. विंड इन्स्ट्रुमेंट मध्ये पहिलं आहे फ्री विंड टाईप इन्स्ट्रुमेंट. फ्री विंड टाईप म्हणजे हार्मोनियम, पेटी ज्याला म्हणत असतो आपण, ते आहे हार्मोनियम. दुसरा आहे माउथ ऑर्गन. नेक्स्ट विंड इन्स्ट्रुमेंट इज एज टाईप, त्याचं उदाहरण आहे फ्लूट. एका एज कडनं आपण एअर जो आहे फ्लो करत असतो, ज्याच्यामुळे साऊंड तयार होत असतो. आणि नेक्स्ट आहे रीड पाईप्स. रीड पाईप्स म्हणजे नंबर ऑफ पाईप्स आर देअर थ्रू विच एअर इज ब्लोन. एक्झाम्पल इज सॅक्सोफोन. देन नेक्स्ट इन्स्ट्रुमेंट इज परक्युजन इन्स्ट्रुमेंट. परक्युजन इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, स्ट्रेच्ड मेम्ब्रेन असतं, त्याच्यावरती धक्के मारायचे, काहीतरी आवाज निर्माण होणार आहे. ठीक आहे. बेस्ट एक्झाम्पल काय त्याचे, ढोल आहे, तबला आहे, ड्रम आहे, धावडे असतं ते एक आहे, दबड. ठीक आहे. ऑल दीज आर परक्युजन इन्स्ट्रुमेंट्स. ठीक आहे. तर इथं आपला रिव्हिजन पार्ट जो आहे, स्टेशनरी वेव्स, इंटरफरन्स, फॉर्मेशन ऑफ बीट्स म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्स, हा टॉपिक आपला कंप्लीट झालेला आहे. ठीक आहे. पुढच्या लेक्चरला भेटूया आपण घेऊन PYQ सेशन.